आपत्तीच्या काळात नागरिकांसाठी धावून जाणाऱ्या व्हाईट आर्मीचे जवान आजही गणेश मूर्ती विसर्जनाच्या निमित्तानं कार्यरत होते। कोल्हापुरात ठिकठिकाणी व्हाईट आर्मीच्या जवानांकडून प्रशासनाला सहकार्य करण्यात येत होतं। त्यांच्यासोबत अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी। शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असतो। दरवर्षीचे असतं, मात्र याचबरोबर व्हाईट आर्मीचे जवान देखील पोलिसांना सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर आलेले असतात। एकंदरीतच पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून व्हाईट आर्मीचे जवान देखील या ठिकाणी कार्यरत आहेत। काय सांगा, तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहात? आपलं कसं आहे तर बॅरिकेटिंग करायचं आहे, प्लस आपलं आपत्तीचे जे काम करतो आहे आपण, कुणाला विजा पोचू नये काय पोचू नये याची पण दखल घेतो आहे आपण। बाकी आपण जे पण सोडतील गणपती बाबा त्या अपोजिट साईडला आपण बॅरिकेटिंग करतो आहे। बाकी दुसरं असं की बाबा कुणाला काय होऊ नये दरवर्षीप्रमाणे यावर्षी करत आहे। आता आपली इथं टीम कमीत कमी 20 लोकांची टीम आहे मेरे तिकटीला। सर्वजण तुम्ही तरुण आहात, म्हणजे अगदी महाविद्यालयीन मुलं आहे तुम्ही, तर यामध्ये सहभागी होताना कशा पद्धतीने सहभागी होत आहे? आणि आता तुम्ही एमर्जन्सी सर्व्हिस देखील ठेवलेली आहे, म्हणजे एखाद्याला कुणाला काही लागलं तर तिथं मेडिकल उपचार देखील आपण ठेवलेले आहे। मग आपल्याकडे व्हॉलंटियर आहेत, म्हणजे प्रत्येक कॉलेजची वेगवेगळ्या ठिकाणचे। मग हे आपले व्हाईट आर्मी NGO संस्था आहे। मग हे कॉलेज थ्रू येतात, आपल्याकडे 3 वर्षाच्या प्रमाणे असत्या। ते 3 वर्षाचं त्यांचं आपलं बेसिक ट्रेनिंग त्यांना दिलं जाते, त्याच्या पुढे आपण घेतोय। म्हणजे तुम्ही स्वतःहून यामध्ये सहभागी सहभागी होतो स्वतः। आज तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून गणेश विसर्जनाला मिरवणुकीला सुरुवात झाली। सकाळपासून काय काय कामं केली तुम्ही? सकाळपासून गर्दीवर नियंत्रण ठेवायचं चालू आहे। बाकी कुणाला विजा पोचू नये काय होऊ नये याच्याकडे लक्ष आहे आमचे। डॉक्टर पण आपले 2 आलेत, ॲम्ब्युलन्स पण आहे आपली। म्हणजे तुम्ही सेवाभावी वृत्तीनं करत असताय, याच्यातून कसं वाटतंय तुम्हाला? आपणाला आनंद वाटतो सेवाभावी आपणाला, की बाबा एक समाजकार्य होतं आहे आपल्यातून, एक चांगली गोष्ट घडते, यासाठी आम्ही घडवतो। म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं या दिवशी आणि या ठिकाणी एक सेवाभावी वृत्तीनं तुम्ही काम करताय, त्याचा आनंद वाटतो? हो, आनंद वाटतोय सगळ्यांनाच। आता किती लोक तुम्ही सहभागी आहेत? आता आम्ही इथं 70 लोक सहभागी आहे टोटल इथं गणेश विसर्जनला। आपल्या 3 ठिकाणी पॉईंट चालू आहेत, दवाखान्यात 3 ठिकाणी चालू आहेत। आपण मेरे तिकटी, बिनकामी गणेश मंदिर, पापाई तिकटी या ठिकाणी दवाखाना प्लस कोणाला विजा पोचू नये असे गर्दीवर नियंत्रण चालू आहे। खरं तर एखादी आपत्ती आल्यानंतर व्हाईट आर्मीचे जवान त्या ठिकाणी कार्यरत होतात, कारण पुराची परिस्थिती असो किंवा एखादी आपत्ती ओढवल्यास कोल्हापूरमध्ये व्हाईट आर्मीचे जवान धावून जात असतात मदतीसाठी लोकांच्या। एकंदरीतच सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि हे जे व्हाईट आर्मीचे तरुण आहेत हे देखील या मिरवणुकीत एक सेवाभावी वृत्तीने सहभागी झालेले आहेत। ज्या काही लोकांना सोयीसुविधा द्याव्या लागतात ते देखील ते काम करत आहेत। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलचा इक्बाल रेठरेकर।